श्रावण महिना एक असा पवित्र काळ ज्यामध्ये प्रत्येक दिवस हे भगवान शंकराला समर्पित मानले जातात. या महिन्याचे प्रत्येक क्षण, प्रत्येक पूजन आणि प्रत्येक अर्पण हे शंकराच्या कृपेसाठी असते. पण तुम्हाला माहिती आहे का की या महिन्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने बनवलेले पंचामृत हे इतके प्रभावी असते की ते भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केल्यास ते थेट तुमच्यावर कृपादृष्टी टाकतात. आणि केवळ कृपा नाही तर तुमच्या आयुष्यातील संकट, दारिद्र्य, शारीरिक व्याधी, मनशांतीची कमतरता हे सर्व दूर होऊ लागते. पण हे कसं शक्य आहे? पंचामृतात असं काय रहस्य दडलेलं आहे? याच रहस्याचा खोल गर्भात आज आपण प्रवेश करणार आहोत. एक एक गोष्ट उलगडत जाऊया आणि शेवटी तुम्हालाही जाणवेल की हे काही साधंसुधं अर्पण नाही, तर हे तर शिवाचा थेट आशीर्वाद प्राप्त करण्याचं एक गुप्त साधन आहे. पंचामृत म्हणजे नक्की काय? पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे अमृतत्व देणारं पेय, म्हणजेच पाच पवित्र द्रव्यांचं एकत्रित मिश्रण जे केवळ शरीराला नाही तर आत्म्यालाही शुद्ध करतं. याचा उपयोग विशेषतः शिवाभिषेकात होतो, पण त्याच योग्य प्रमाण, वेळ, प्रकार आणि अर्पण पद्धत यामध्ये काही खास गुपित आहेत जी सामान्य लोकांना माहिती नसतात. पंचामृतात असलेली पाच पवित्र द्रव्य. पंचामृत तयार करताना खालील पाच गोष्टींचा समावेश असतो, पण प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं लपलेली असतातच. तर पुढील शास्त्रीय व आध्यात्मिक पद्धतीने पंचामृत कसे बनवले जाते, ज्यामुळे भगवान शंकर आपल्यावर अगदी प्रसन्न होतात, व पंचामृत बनवताना पाच घटकांचा अचूक वापर कसा करावा हे आपण आता पुढील माहितीत पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. व तसेच तुम्हाला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा व तुमचा उपवास व तुमच्या इच्छा व्यवस्थित पार पडाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. या चॅनलवर तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती शेअर करा व त्यांना देखील सांगा की पंचामृत बनवते वेळेस हे अचूक प्रमाण नक्की घ्या. त्यातलं पहिली अमृत आहे दूध. गाईचं दूध हे चंद्रसमान शीतलता आणि शांतता प्रदान करतं. भगवान शंकर ज्यांना सोमेश्वर म्हणतात त्यांना त्यांच्या मनासारखं शांत होण्यासाठी दूध अर्पण केलं जातं. पण लक्षात ठेवा, दूध कोमट असावं, थंड किंवा उकळलेलं नाही. दही हे लक्ष्मीचे रूप मानलं जातं. हे अर्पण केल्यावर मन आणि पचनशक्ती सुधारते. शिवपिंडीवर दही वाहिलं की आपल्या घरामध्ये संपत्तीचं स्थायित्व येतं असं शास्त्र सांगतं. तूप. गाईच्या दुधापासून बनलेलं तूप हे अग्नीचं प्रतीक आहे. तूप शंकराला अर्पण केल्याने भीती, दारिद्र्य आणि वाईट शक्तींचं उच्चाटन होतं. मध हे पंचेंद्रियांचं संयम राखण्यासाठी दिलं जातं. मध गोड आहे, पण त्यामध्ये जैविक आकर्षण आणि देवता तृप्त करणारी ऊर्जा असते. साखर किंवा खडीसाखर देखील. साखरेचा उपयोग आपल्यातली कडूता दूर करून संबंध गोड करण्यासाठी होतो. ती अर्पण केली की देवता प्रसन्न होतात आणि दैव अनुकूल होतं. पण हे पंचामृत एवढंच असेल तर भगवान शंकर का प्रसन्न होतील? संपूर्ण सृष्टीत हजारो लोक पंचामृत अर्पण करतात, पण त्यावर थेट कृपा का होत नाही? कारण त्यांची खरी पद्धत फार कमी लोकांना माहिती असते. ज्याने बनलेलं पंचामृत हे शास्त्रानुसार योग्य प्रमाणात, योग्य मुहूर्तात, योग्य मंत्रांनी, योग्य भावनेनं बनवलं गेलं असेल तर पंचामृत शिवाला प्रिय असतं. योग्य पंचामृत बनवण्याची गुप्त पद्धत. तर ही पद्धत हजारो वर्षापासून गुरुपरंपरेने सांभाळली गेली आहे. ज्यांनी या पद्धतीने पंचामृत तयार केलं त्यांच्या आयुष्यात महादेवांनी चमत्कारिक रूपात प्रवेश केला आहे. तर पहिली गोष्ट, काल व दिवस निवड. श्रावण महिन्यातील सोमवार, विशेषतः पहिला किंवा शेवटचा सोमवार सर्वोत्तम मानला जातो. 2. कृतीच्या सुरुवातीस शिव पंचाक्षरी मंत्र. पंचामृत बनवण्याआधी ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र 11 वेळा उच्चारावा.
3. धारणा आणि भावना. मनात एक संकल्प घ्या, हे पंचामृत मी माझ्या अज्ञानाच्या दोषांच्या शुद्धीसाठी शिवपिंडीवर अर्पण करीत आहे. भावना शुद्ध असेल तर ते पंचामृत साधं मिश्रण नसून ऋषीमुनींच्या यज्ञासमान शक्तिशाली होतं. 4. योग्य प्रमाण. आता आपण इथे पाहूया. तर दूध घेते वेळेस 5 चमचे घ्यावे, दही घेते वेळेस त्यामध्ये 1 चमचा टाकावा, तूप 1 चमचा, मध 1 चमचा आणि खडीसाखर किंवा साखर 1 चमचा टाकावी. 5. गुप्त मंत्र. पंचामृत तयार करताना हळूहळू पुढील मंत्र म्हणत राहा. ओम हि क्ली चामुंडाय विच्चय शिवाय नमः. हा मंत्र पंचामृतात दैवी ऊर्जा प्रवेश करण्यासाठी वापरला जातो. यामुळे हे केवळ पदार्थ न राहता शिवसाक्षात अमृत बनतं. पंचामृत अर्पण करताना हे विशेष लक्षात ठेवा. पंचामृत शिवपिंडीवर हळूहळू अर्पण करत जा, एकदम ओतू नका. प्रत्येक द्रव्य अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालू ठेवा. शेवटी पंचामृतात काही थेंब आपल्या डोक्यावर शिंपडावं. यामुळे तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण क्षणात नष्ट होतं. काय होते या विशिष्ट पंचामृत अर्पणामुळे तर पहा. जेव्हा हे पंचामृत भगवान शंकरावर अर्पण केलं जातं तेव्हा तुम्ही तुमच्या हातून देवाच्या स्वरूपाला सर्व पंचतत्व अर्पण करत असता. पृथ्वी, साखर, खडीसाखर, जल, दूध व दही, अग्नी, तूप, वायू, मध, आकाश, मंत्र. तर या अर्पणामुळे शिवचैतन्य तुमच्या मनाशी, घराशी आणि कर्माशी थेट जोडलं जातं आणि मग घडतो एक चमत्कार जे आजपर्यंत एक कथांमध्ये ऐकलं होतं. प्रत्यक्ष उदाहरण, एक सत्यकथा आपण येथे पाहूया. एका वेळी एका वृद्ध साधकाने फक्त श्रावण महिन्याचे 4 सोमवार अशा पद्धतीने पंचामृत अर्पण केलं. त्याच्या आयुष्यात 2 दशक सुरू असलेलं आर्थिक संकट अचानक संपलं. त्याचं हृदय रोगाने छळलं जात होतं. त्यानेही हाच प्रयोग केला आणि त्याचा हृदय शस्त्रक्रियेचा निर्णय डॉक्टरांनी मागे घेतला. शेवटचा सस्पेन्स तर आता आपण पाहूया. अनेकांना वाटतं की देव फक्त मंदिरात असतो, पण या पंचामृताच्या माध्यमातून भगवान शंकर तुमच्या घरातल्या शिवलिंगातून बाहेर येऊन तुम्हाला स्पर्श करतात. हे तुमच्या पाठीवर हात ठेवतात, तुमच्या मनातली वेदना जाणतात आणि आशीर्वाद रूपात तुमचं भविष्य उजळ करत जातात. श्रावण महिन्यात योग्य पद्धतीने तयार केलेलं पंचामृत ही फक्त एक पूजन वस्तू नाही, हे तर शिवाशी थेट संवादाचं माध्यम आहे. ज्या भक्ताने श्रद्धा, मंत्र, पवित्रता आणि योग्य वेळ यांचा संगम करत हे पंचामृत अर्पण केलं त्यांच्यासाठी भगवान शंकर मध्यधारी योगी न राहता पालक बनतात. जर तुम्हालाही आयुष्यात बदल हवा असेल, एकदा ही पद्धत अंमलात आणा. तुमच्या डोळ्यासमोर घडेल असं काही जे चमत्कार म्हणायला लावेल, पण ते शास्त्राचा प्रभाव असेल, शिवाचा थेट आशीर्वाद असेल. तर हर हर महादेव मित्रांनो, तयार आहे का तुम्ही हे पंचामृत बनवायला? कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित यंदाचा श्रावण तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तरी या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व ही माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत.